नमस्कार, जय श्री कृष्णा, राधे राधे. आज आपण बोटनेक ब्लाउजाची बॅकनेकची डिझाईन बघणार आहोत. तर त्यासाठी मी अस्तर बॅक साईडचा अस्तर कट करून घेतलेला आहे. तर मी शोल्डर घेतला आहे 6.5, मुंडा घेतला आहे 6.5 इंच व जो चेस्ट असेल त्याचा चौथा भाग प्लस 1.25 इंच मार्जिन घेतलेली आहे. त्यानंतर उंची घेतली आहे प्लस 1 इंच मार्जिनसाठी. अशी मी 14 इंचाची उंची घेतलेली आहे. तर इथून मी शोल्डर घेत आहे 3.5 इंच. त्यानंतर खालून त्याची उंची घेत आहे 2.5 इंच. अशा प्रकारे मी 3.5 व 2.5 इंचाचा चौकोनी बॉक्स तयार करून घेत आहे. त्यानंतर अशा प्रकारे मी गोल आकार देऊन दिलेला आहे. त्यानंतर खाली अर्धा इंचाची मार्जिन ठेवायची आपल्याला गळ्याचा आकार देण्यासाठी. व जी पट्टी असेल ती 2.25 इंचाची ठेवते मी. तर 2.25 इंचावरती मी मार्क करून घेतले आहे. त्यानंतर गळ्याची चौडाई घ्यायची आहे 3 इंच. इथून पण घ्यायचं आहे 3 इंच. व अशा प्रकारे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर इथून पण याचंही मध्य घ्यायचं आहे आपल्याला. 1.5 इंचावरती मी मार्क केलं आहे. व अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, हा जो गळा आहे ना, हा खूपच सुंदर दिसतोय शिवून झाल्यानंतर. अगदी सिंपल ब्लाऊज होतं, काही एवढं विशेष नव्हतं त्या ब्लाऊजामध्ये. पण तरीही आपण त्याला गळा व त्याची वाली जी स्लीव्ज होती तिला एकदम व्यवस्थित डेकोरेट करून ते खूपच सुंदर झालेलं आहे ब्लाऊज. तसंच तुम्ही पण करू शकता. हे बघा, अशा पद्धतीने आपला जो गळा आहे त्याची कटिंग झालेली आहे. त्यानंतर आता आपलं जे मेन कापड आहे ते घेतलेलं आहे मी. त्याची सरळ व उलट बाजू आपल्याला बघून घ्यायचं आहे व त्यानुसार त्याला त्याच्यावरती अस्तर आपल्याला अशा प्रकारे अंथरून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर पिनांनी आपल्याला पॅक करायचं आहे, ज्यामुळे आपण जो गळा तयार करू ते हलणार वगैरे नाही. हे बघा, अशा पद्धतीने चारही बाजूला आपल्याला पिनांनी पॅक करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्या कडेकडेने आपल्याला गळ्याच्या आकारानुसार शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित शिवायचं आहे, गुढी वगैरे पडू नाही द्यायची आहे. कारण जर गुढी पडली ना तर आपला जो गळा आहे तो फिनिशिंगमध्ये येणार नाही. त्यामुळे गळा तयार करताना नेहमी आपल्याला काळजी घ्यायची आहे. भले थोडा वेळ लागला तरी चालेल. कारण कसं आहे, काम जर आपलं परफेक्ट फिनिशिंगमध्ये असलं ना तरच कस्टमर आपल्याकडे येत असतात. नाही तर मग त्यांना कसं आहे, थोडंफार जरी मिस्टेक झाली तर लगेच ते दुसरीकडे वळून जातात. त्याच्यामुळे नेहमी फिनिशिंगमध्येच काम करायचं. भले सुरुवातीला थोडं कमी करायचं पण परफेक्ट द्यायचं. अशा पद्धतीने मी संपूर्ण गळ्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे व ज्या पिना लावल्या होत्या त्या मी काढून घेत आहे. त्यानंतर आपला कपडा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. 1/2 इंचाची मार्जिन सोडत आपल्याला कट करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित कपडा कट करून घ्यायचा आहे. आपली जी शिलाई आहे तिच्यावरती कैची लागू नाही द्यायची आहे. व्यवस्थित काळजी घेत कट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला यांना कट देऊन घ्यायचे आहेत. कट मारताना पण काळजी घ्यायची आहे. आपली जी शिलाई आहे ती निघता कामा नये. त्यानंतर ते कोणी बाहेर काढून घ्यायचे आहेत, व्यवस्थित काढायचे आहेत. एखाद्या टोकदार वस्तूने आपल्याला कोणी बाहेर काढायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने गळ्याचे जे डिझाईन आहे ते कोणी आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर संपूर्ण गळ्यावरती आपल्याला व्यवस्थित झाल्यानंतर संपूर्ण गळ्यावरती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे.
ह्या ब्लाउजाच्या ज्या बाह्या होत्या त्याचा पण मी व्हिडिओ अगोदर टाकलेला आहे, काल परवाला, या 2 दिवस अगोदर. तर तुम्ही तो पण नक्की बघा. त्या पण बाह्या खूप सुंदर आहेत, सिंपल आहे, जास्त काही एवढं हे नाही आहे, पण तरीही खूप छान दिसत आहे त्या. तसंच हा गळा पण अगदी सिंपल पद्धतीने मी घेतलेला आहे, खूप सुंदर झालेला आहे. तसं तुम्हीही एखाद्या सिंपल ब्लाऊजला तुम्ही डेकोरेट करून अगदी त्याचेवालं ते म्हणता नाही का, त्याचेवाले किंमत वाढवू शकता. हे बघा. त्यानंतर आता आपल्याला चारही बाजूने अस्तर व आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते पॅक करून घ्यायचं आहे. व एक्स्ट्रा जो कपडा असेल तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला मागची डास टाकून घ्यायचे आहेत. डबल शिलाई टाकून घ्यायची व पॅक करून घ्यायचे. अशाच पद्धतीने दोघंही डास आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला कमरपट्टी जॉईन करायची आहे. त्यासाठी मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे व एक पट्टी त्याच्यातून कट करून घेतली आहे. ही जी पट्टी आहे ही साधारण 1 ते 1.25 इंचाची घ्यायची आपल्याला व याची एक बाजू दुबडून त्याच्यावरती संपूर्ण पट्टीवरती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे बघा मी टाकते, त्या पद्धतीने आपल्याला संपूर्ण पट्टीला शिलाई मारून घ्यायची आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला नवीन काही अजून जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा व व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा, कारण तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. तुम्ही जर सपोर्ट केला तरच मला पण उत्साह येईल, अजून मी नवीन व्हिडिओ टाकेल तुमच्यासाठी. त्यानंतर याला दाबटीप टाकून घ्यायची आहे, कारण माझं जे चॅनल होतं ते बऱ्याच दिवसापासून मी व्हिडिओ वगैरे काही टाकत नव्हती. तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. त्यानंतर आपल्याला नॉड लावून घ्यायचे आहेत. अगोदर आपण लटकन तयार करून घेणार आहोत. त्या लटकनसाठी मी साडीचा तुकडा घेतलेला आहे व त्याचे 4 पीस म्हणजे 4 चौकोन करून घेतलेले आहेत. त्यानंतर यांना आपल्याला असं क्रॉस हे करून शिलाई टाकून घ्यायची आहे. चारही तुकड्यांना. हे बघा, अशा प्रकारे 4 चौकोन केलेले आहेत मी. चारही आपले जे चौकोन आहेत त्यांना शिलाई काय म्हणतात क्रॉस हे करून जोडून त्याच्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. ही बघा मी लेस लावून घेत आहे, ज्यामुळे आपले जे लटकन आहे ते अधिकच सुंदर दिसतील. त्यानंतर
नोट घेऊन अशा प्रकारे आपल्याला लटकन जॉईन करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला काही वाटत असेल की तुम्हाला ही गोष्ट येत नाही आहे, तर तुम्ही तेही मला कमेंट करून विचारू शकता. किंवा तुम्हाला कुठल्या मापाचं ब्लाऊज वगैरे हवं असेल, तर त्याचं मापाची कटिंग वगैरे तुम्हाला जे पण पाहिजे असेल ते तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता. त्या कमेंटचं मी उत्तर देण्याचं पुरेपूर प्रयत्न करेल. माझा व्हिडिओ मध्ये बंद पडत होता, कारण माझ्या मोबाईलची स्टोरेज फुल होऊन गेली होती. त्याच्यामुळे मग ते परत बंद पडत होतं आणि माझं लक्ष नाही. मला असं वाटलं की काय होतं आहे, त्यामुळे बाकीचं काही रेकॉर्ड झालेलं नाही आहे. त्यानंतर हे बघा, याचा मध्य काढायचा आहे आपल्याला. मध्य काढून झाल्यानंतर याचं पण मध्य काढायचं आहे. त्यानंतर मध्यावरती अशा प्रकारे रेष ओढून घ्यायची. त्यानंतर आजूबाजू आपली जेवढी पण माप असेल तेच माप आपल्याला मध्यमभागी पण आजूबाजू घेऊन घ्यायचं आहे, कारण आपल्याला इथं डायमंड शेपचा आकार तयार करायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने तशाच प्रकारे आपल्याला लेस लावायची. आता आपल्याला त्याच्यावरती हे बघा, संपूर्ण गळ्याच्या आकारानुसार आपण ही संपूर्ण गळ्याला लेस लावून घेत आहोत. लेस लावताना पण ज्यावेळेस आपले ते कोणी असतात ना, ते कोणीवरती लेस लावताना व्यवस्थित लावायची आहे, कारण की काही वेळेस कसं असतं, ते लेस लावल्यानंतर काहींचे ते कोणे अशी दाबले जातात, दिसत नाही ते कोणे, ते गोल राऊंडमध्ये येऊन जातात. तर तसं तर गोल नको व्हायला, जसेच्या तसे कोणे आपल्याला काढायचे आहेत. लेस व्यवस्थित तिथं तेवढी जागा मॅनेज करून आपल्याला लेस लावायची आहे. हे बघा, आता तो मी जो डायमंड शेप ड्रॉ केला होता ना चॉकने, त्याच्यावर पण मी लेस लावून घेत आहे. हा जो गळा आहे ना, हा अतिशय सुंदर झालेला आहे. कोणी व्यवस्थित काढायचे आहेत आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने संपूर्ण गळ्याला लेस व्यवस्थित लावून घ्यायची आहे. हे बघा, मी कोणे किती याच्याने घेते, कारण कोण्यांचा आकार व्यवस्थित आला तरच तो गळा पण छान दिसेल. हे बघा, आपली लेस आता एका बाजूने लावून झालेली आहे. आता आपण तिला पॅक करण्यासाठी दुसऱ्या बाजूला आपण संपूर्ण लेसवरती शिलाई टाकून घेणार आहोत.
खूप सुंदर झालं आहे ब्लाऊज. याची जी बाही आहे त्याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे, तर तुम्ही नक्की बघा तो व्हिडिओ, तुम्हाला आवडेल. कारण खूप छान झालेली आहे ती स्लीव्ज पण. हे बघा आपला हा सुंदर असा गळा झालेला आहे. तर याच्यामध्ये माझा मोबाईल बंद पडल्यामुळे मी जो मधला जो डायमंड शेप आहे त्याला मी मणींनी डेकोरेट केलेलं आहे, तर ते रेकॉर्ड झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू नाही शकले. ते मणी लावून अधिकच सुंदर दिसते.